Audio Jungle. आपण राजुरी वेल्हा जिल्हा परिषद गटातल्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक गावोगाव जातोय. त्या आणे पठार भागावरती बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर उमेदवारी मिळालेली आहे आणि ती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. ते उमेदवार माझ्या समवेत आहेत. थोडीशी उमेदवाराची पार्श्वभूमी सांगायला गेलं तर त्यांच्या राजकीय फार काही त्यांना जाणीव नाही. राजकारणापासून थोडंसं अलिप्त असतानाही ते उमेदवारी त्यांनी स्वीकारलेली आहे. प्रदीप शेठ आहेर माझ्या सोबत आहेत. साहेब नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते. काय वाटलं की आपण राजकारणात आलं पाहिजे, उद्योग व्यवसाय धंदा याच्यामध्ये होतात, राजकारणात उतरावं का वाटलं? खरं तर राजकारणाची फार मोठी पार्श्वभूमी नसली तरी आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले माझे वडील रामदास पांडुरंग आहेत. यांनी खरं तर या पठार भागावर वाटाणा पीक हे सुरुवातीला आणलं आणि शेती माती गावकी भावकी या सर्वात रमणारी आम्ही खरे मंडळी आणि शेती व्यवसायामुळं कळत न कळत शरद पवारांबद्दलचं फारसं प्रेम पहिल्यापासून होतंच आणि शेतीचा विकास करण्यासाठी शरद पवार साहेब आम्ही लहानपणापासून पाहिजे तर शरद पवार शेतीसाठी योग्य न्याय देतात, शेतीकडे एक चांगल्या पद्धतीने पाहतात. दुग्ध व्यवसाय असेल, शेती असेल, छोटी इंडस्ट्री, स्मॉल केज इंडस्ट्री असेल, याबद्दल लक्ष देणारा नेता भारतात नव्हे तर महाराष्ट्रात तर आहेच. तर महाराष्ट्रात त्यात पुणे जिल्ह्यात त्या ठिकाणी साहेबच आपलं कल्याण करू शकतं ही मनात एक कायम हे असायचं, त्यांच्याबद्दल एक आदर असायचा तुमच्या लहानपणापासूनच. आणि शरद पवार असतील, अजितदादा असतील, ह्या लोकांकडे पाहण्याचं एक वेगळा शैली आमच्याकडे होती. खरं तर आज अजितदादा नाहीये. खरं तर या सगळ्या गोष्टीचं एक दुःख वाटतंय. पवार साहेब असतील, अजितदादा असतील, याच्यावर प्रेम करणारी माणसं आणि खरं तर अजितदादांची चालण्याची स्टाईल, काम करण्याची पद्धत याच्यात खूप प्रेम करणारे आम्ही मंडळी आणि त्यांना फॉलो करणारे. आज मी प्रचाराला ज्या दिवशी सुरुवातीला उतरलो, मी म्हटलं मला सवय नव्हती या खरं तर या राजकारणाची किंवा ह्या पद्धतीची. परंतु मी विचार करायचा आपलं कुटुंब व्यवस्था, घर, शेती आणि आपल्या भावकी गावकी आणि मित्रपरिवार यात रमलेलो आम्ही माणसं होतो. परंतु आम्ही विचार करायचं की अजितदादा सर्व कुटुंब सोडून म्हणजे सर्व ऐश्वर्य सोडून ह्या जनतेसाठी रात्रंदिवस धावतात. सकाळी 7 वाजेपासून 6 वाजेपासून समाजासाठी धावतात, रात्री 12 वाजेपर्यंत समाजासाठी धावतात. यांना वाटत नसेल का बाबा आपण आपलं कुटुंब पाहावं, आपले हे पाहावं, वाटत असेल 100%. पण समाजासाठी वाहून घेणारी अशी माणसं परत जन्माला येणार नाही. तर या बाबतीत बोलूशी हिंमत नाही. बदलतोय, सूर बदलतोय, आवाज बदलतोय. फार उत्साहाने प्रचारात यंत्रणेत जी सुरुवातीची पकड होती ती इतकी पकड जरी कमी झाली असेल तर अजितदादांचा विचार आणि वसा आणि विचार आणि वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही अजितदादाचे सैनिक किंवा आमच्या बरोबर उद्धव साहेबांची पण काही उद्धव साहेबांचे सुद्धा सैन्य आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात आहोत. प्रचारात फिरतात, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे. कारण खरं तर या ग्रामीण भागात आपण पाहतोय का शेती, दुग्ध व्यवसाय आणि छोटे उद्योगधंदे असतील यात रममाण होणारी माणसं आहे. आणि आज आपण पाहतोय संघर्षाच्या काळात पवार कुटुंबियाला असेल, ठाकरे कुटुंबियांना असेल, जी साथ दिली ती शक्यतो ग्रामीण भागातल्या ग्रामीण जनतेने दिलेली. त्यामुळे मला खात्री आहे की 100% या ठिकाणी आम्ही प्रचारात 100% पुढे आहोत आणि आम्ही सौ स्नेहलताई शेळके खरं सांगायचं म्हणजे तर या यंत्रणेत येण्याचं मोठं कारण म्हणजे तितकाच उत्साह त्यांच्यावर अजितदादांवर प्रेम करणारी मंडळी म्हणजे हे शेळके कुटुंब, वल्लभ शेळके सर असतील. अतिशय शून्यातून म्हणजे शेतकरी कुटुंबातून आणि अजितदादानंतर माझं प्रेरणास्थान जे कोणी असेल तर वल्लभ शेळके सर आहे. त्याचं कारण असं का शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले एक साधं व्यक्तिमत्व का जे विचार करतं, स्वप्न पाहतं, एक माळरानावर एक सुंदर शैक्षणिक संकुल उभं करतं आणि कधी कोणी विचार सुद्धा नसेल केला का एवढ्या ग्रामीण भागात एवढ्या माळरानावर एवढं मोठं शैक्षणिक संकुल उभं राहील. माझ्या ग्रामीण भागातली मुलं इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, MBA करतील, अशा पद्धतीचं कोणी स्वप्न सुद्धा नसेल. असं विजन असणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे वल्लभ शेळके सर असतील, स्नेहलताई असेल किंवा पूर्ण शेळके परिवार असेल. अशा विजन असलेल्या माणसांबरोबर खरं तर मला या निवडणूक प्रक्रियेत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी भेटत आहे.
याचा मला सार्थ अभिमान आहे. कसं वाटतंय आता तुमचा आने पठार भाग असेल, खाली राजुरी गाव मोठं गाव आहे तुमच्याकडं. विजयाचा विश्वास आहे का? 100% कारण 2012 साली जेव्हा स्नेहलताई शेळके या विजयी झाल्या आणि खरं तर ही शेळके कुटुंब म्हणजे विजन असलेले माणसं. ठीक आहे, आज प्रचार यंत्रणेत कुणी काही म्हणत असेल, का बुवा असा चेहरा ते हे ते म्हणत असेल, काही वेगवेगळे प्रचार करायचे. आपल्याला कोणत्या उमेदवारावर कोणा कमीपणा ठेवण्याची काही गरज नाही. परंतु व्हिजन असलेली जर कोणी माणसं असतील तर हे शेळके परिवार आहे. आणि आमच्या मतदारसंघापुरतं सांगतो, व्हिजन असलेली माणसं असतील शेळके, कारण प्रचंड व्हिजन असलेली माणसं आहे. स्नेहलताईंनी जलसंधारण खात्यात असताना प्रचंड कामं केलेली आहेत. आनंदवाडीचा पाझर तलाव असेल, केटीवेर असतील, अनेक साखळी बंधारे करून केटीवेर म्हणून आम्हाला काय व्हायचं, पठार भागाला काय व्हायचं, पाणी हे जानेवारीतच संपायचं. डिसेंबर जानेवारीला पूर्ण तुटवडा निर्माण व्हायचा. त्या काळात शिक्षण खात्याचा कारभार स्नेहलताईंना मिळत असताना सुद्धा त्यांनी जलसंधारणाचा विचार केला आणि स्नेहलताईंनी ठरवलं का आपल्या पठार भाग असेल, राजुरी उंच खडकाचा काही भाग आहे जो दुष्काळी आहे. आता तो राजुरी उंच खडकाचं सांगायचं झालं तर राजुरी भागात पवार साहेबांच्या बाबतीत शंकाच घेणार नाही, कारण सर्वस्व पवार साहेबांनी, अजितदादांनी या राजुरीसाठी दिलंय. त्यामुळे मला असं वाटतंय का ही अखेरची श्रद्धांजली म्हणून अजितदादांना हे सर्व मंडळी मतदान घड्याळाला देतीलच. परंतु पठार भागावर सुद्धा प्रेम अजितदादांनी केलं. आम्ही पाणी पठार भाग पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा आमची लोक जेव्हा गेली, तेव्हा अजितदादांनी सुद्धा त्यांच्यासाठी खूप काही ठरवलं का तुम्हाला आम्ही 100% मदत करू. कारण तो हक्काने कोणी जाणारा नेता असेल तो अजितदादा पवार होते. आणि शेळके सरांचं सांगायचं झालं तर शेळके स्नेहलताई जेव्हा या जिल्हा परिषद सदस्य होत्या, तुम्हाला सांगतो सभामंडप असतील, साईबाबांचा सभामंडप असेल, तुम्हाला सांगतो अनेक किटीवेर असेल, नळावण्याचे पूल असतील, अनेक म्हणजे इतकं मोठी लिस्ट आहे का सरांना तुम्ही विचारलं का वरुंडीतल्या कोणत्या साईट पासून तर नळवण्याच्या कोणत्या वड्याला काय केलंय, हे सरांचं तोंडपाठ आहे. हा इतर इतका अभ्यास आणि इतकं खोलावर जाऊन वल्लभ शेळके सर असतील, स्नेहलताई असतील, यांचा सोडून कोणाचा एवढा अभ्यास झाला नाही. आणि त्यांनाच एक ताकद आणि त्यांचाच एक विश्वास म्हणून मी त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या चांगल्या कामात मी त्यांना साथ देईल आणि पठार भागाला निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं मी काम करेन. किती आघाडी भेटेल? आघाडी चांगली भेटेल. आता काय आपण काय उराला वाळू लावून फिरणारी माणसं नाही, परंतु आपलं चांगलं काम समाजासाठी आहे आणि ते आज निवडणुकीपुरतं प्रेम नाहीये, तर इतर वेळेस सुद्धा आम्ही समाजासाठी काम करू आणि कटिबद्ध राहू. समाजाच्या हिताचं बोलू आणि समाजाच्या हितासाठी मागं पुढे उभं राहू, एवढीच आमची इच्छा आहे. आणि समाज आम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीचं आम्हाला स्वीकारेल याची आम्हाला 100% खात्री आहे. काय आवाहन कराल मतदारांना? मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छितो का विकास म्हटलं तर राष्ट्रवादी, निष्ठा म्हटलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि विकास आणि निष्ठा या दोन्हींचा विजय जर करायचा असेल तर येत्या 7 तारखेला सौ स्नेहलताई शेळके आणि मी स्वतः प्रदीप रामदास आहेर यांना घड्याळ या एकाच ठिकाणी एकाच मशीनवर 2 घड्याळ दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचा असं मी नम्र आवाहन माझ्या मतदार राजाला करतो. ते उमेदवार प्रदीप शेठ आहेर त्यांनी मतदारांना आवाहन केलंय आणि राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठता कशी आहे किंवा लहानपणापासूनचा प्रवास काय पाहून केलाय म्हणून त्यांनी या राजकारणामध्ये आलेले आहेत. बऱ्याच कालखंडानंतर आने पठार भागाला प्रतिनिधित्व मिळणार हे नक्की आहे. 7 तारखेला मतदान होणार आहे. 9 तारखेला गुलाल उधळणार आहे. रंगनाथ स्वामीच्या प्रांगणामध्ये गुलाल तर उधळणार आहे, पण कुणाच्या नावाचा उधळला जाईल हे पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद चॅनलला. सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा. गोविंद दावटीसह गणेश चोरे, शिवनेरी संवाद, आने.